शहराच्या इतर जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असताना देखील केवळ मनपाच्या उदासीनतेमुळे नकाने तलाव हा कोरडा पडला असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी मनपासह सत्ताधाऱ्यांवर केली आहे। गोटेंनी एक्सप्रेस कॅनॉलसह नकाने तलावाची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे। पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देत एक्सप्रेस कॅनॉलच्या माध्यमातून नकाने तलाव भरण्याच्या सूचना पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना गोटे यांनी दिल्या आहेत। शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव 26 वर्षांनी कोरडा पडल्यानं धुळेकरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। आजही शहरातील नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यानं आमदार गोटे यांनी धुळेकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर एक्सप्रेस कॅनॉलसह नकाने तलावाची पाहणी करत नकाने तलाव भरण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत। पाटबंधारे विभागाकडून मनपानं पाण्याची मागणीच केली नसल्याची बाब या निमित्तानं समोर आली आहे। त्यामुळे मनपाच्या कार्यक्षमतेवर माजी आमदार गोटे यांनी कडाडून टीका केली आहे। महापालिका मी सांगेन तुम्हाला 24 वर्षानंतर पुन्हा कोरोना पडला काय 24 वर्षानंतर का पडला याची उदासीनता। पावसाचं पाणी वाहणं हे आपल्याला नकाने तलावात भरून घ्यायचं ही मूळ कल्पनाच होती एक्सप्रेस कॅनॉलची। काय त्याने काय केलं नाही कसं केलं मी तुम्हाला नंतर सांगतो। काय त्यातलं बाकी मला जास्त माहिती महापालिकेचं म्हणणं आपण संपू महापालिकेचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत काय माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला 3 दिवसाळ नाही आज 7 दिवसाळ पाणीचे आहेत ते सुद्धा पुढे देणं अशक्य। या प्रसंगी माजी आमदार अनिल गोटे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश्वर हट्टे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।